नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर विकास खिलारे आपणा सर्वांचं भविष्याने कार्यक्रमामध्ये स्वागत करतो। ज्योतिष शिकावं आपली कुंडली स्वतः पहा या सदरामध्ये मी तुम्हाला अनेक विषयावर माहिती बोलत आहे। आपण मागील काही व्हिडिओमध्ये भाविशाची 12 सणामधली फळे काय मिळतील मी सांगतोय। मागच्या व्हिडिओमध्ये आपण सप्तमेशाची फळं पाहिली। या व्हिडिओमध्ये अष्टम सणाची काय अष्टमेशाची 12 सणामध्ये काय फळे मिळतील हे मी तुम्हाला सांगणार आहे। आता अष्टम स्थान 6-12 ही सण अशुभ आहेत, त्यांचे मालकही अशुभ असणार आहेत आणि 6-12चे मालक ज्या स्थानामध्ये असतात त्या स्थानाची हानी करतात, त्या स्थानाची फळं जातकाला मिळून देत नाहीत। हा जर बेसिक नियम लक्षात ठेवला तर अष्टमेश हा 12ही स्थानामध्ये त्रासदायक असणार आहे। अष्टम स्थानामध्ये आता अष्टमेशाची फळं बघूया। अष्टम स्थानामध्ये जी रास असणार आहे तुमच्या पत्रिकेमध्ये त्याचा जो मालक ग्रह असणार आहे तो तुमच्या पत्रिकेचा अष्टमेश असणार आहे। व्यक्तीला मृत्यू, दुःख, दैन्य, संकट आणि मनस्ताप देणारा अष्टमेश हा ज्या स्थानात पडतो कुंडलीमध्ये त्या स्थानावरून पाहिल्या जाणाऱ्या गोष्टीमध्ये वैगुण्य निर्माण करतो, हे लक्षात ठेवा। अष्टम स्थान हे अशुभ स्थान असल्याने अष्टमेश ज्या स्थानात पडेल त्या स्थानावरून पाहिल्या जाणाऱ्या गोष्टीबाबत अशुभ फळे मिळतात। त्या गोष्टीत कोणत्या ना कोणत्या स्वरूपात वैगुण्य निर्माण करतो। अष्टमेशावरून आपण काय बघतो तर अष्टमेशावरून आपण व्यक्तीचा मृत्यू, मृत्यूचं स्वरूप, मृत्यूचं ठिकाण, मृत्यूचं कारण, व्यक्तीला मिळणारा आयुष्यात मिळणारा मनस्ताप, संकट, दुःख या गोष्टीचा आपण विचार अष्टम स्थानावरून किंवा अष्टमेशावरून करतो। व्यक्तीचे अपघात असेल, शस्त्राघात असेल, रक्तस्राव असेल, हे सगळं आपण अष्टमेशावरून पाहतो। त्यामुळे अष्टमेश कोणत्या स्थानामध्ये व कोणत्या स्थितीमध्ये आहे याला फार महत्त्व आहे। पत्रिकेचा दर्जा ठरवताना अष्टमेशाची स्थिती बघणं फार गरजेचं आहे। अष्टमेश हा कोणत्या ना कोणत्या स्थानामध्ये असणारच आहे, तो कोणत्या ग्रहाबरोबर आहे, कोणत्या राशीत आहे, कोणत्या स्थानात आहे हे पाहून तुम्हाला पत्रिकेचा दर्जा काढता येईल, ही पत्रिका चांगली आहे की वाईट आहे। आता आपण एका अष्टमेशाची प्रत्येक स्थानामध्ये काय फळे मिळतील मी तुम्हाला सांगणार आहे। सुरुवात करूया। अष्टमेश जर लग्न स्थानामध्ये म्हणजे प्रथम स्थानामध्ये असेल तर काय करेल। अष्टमेश जर लग्नी असेल तर व्यक्तीला शरीर सौख्य फारसं चांगलं मिळणार नाही। यांची रोगप्रतिकारशक्ती कमी राहते, यांना अशक्तपणा राहणं किंवा रोगट प्रकृती राहणं संभवतं। कधीकधी अशा व्यक्तीचा आयुर्दाय कमी राहतो। या लोकांना म्हणजे आयुष्ययोग कमी राहतो। या लोकांना जननेंद्रियाचे, मूत्राशयाचे विकार, मूळव्याध, हार्निया इत्यादी आजार होतात, तर स्त्रियांना मासिक पाळीचे रोग होतात। अष्टमेश पाप ग्रहावर असता व्यक्तीचा अपघाताने मृत्यू होणं किंवा शारीरिक व्यंग येणं संभवतं, हे लक्षात ठेवा। तेव्हा अष्टमेश हा पाप ग्रहाबरोबर लग्नामध्ये असता कामा नये। त्यानंतर अष्टमेश हा धनस्थानामध्ये असेल तर काय। अष्टमाचा मालक धनस्थानामध्ये असेल तर काय, तर अष्टमेश जर धनस्थानामध्ये असेल तर व्यक्तीला वारसा हक्काने किंवा बक्षीस हक्काने बक्षीसपत्राने प्रॉपर्टी लाभ किंवा धनलाभ होतो। असे लोक लाच खाऊ किंवा निषिद्ध मार्गाने पैसा कमवणारे असतात। घराण्यात पूर्वी सावकारी धंदा किंवा पैशाचा अपहार झालेला पाहायला मिळतो। अष्टमेश जर पाप ग्रहाबरोबर धनस्थानी असता घराण्यात अपमृत्यू किंवा कौटुंबिक शाप असण्याची शक्यता असते। या योगात अचानक धनलाभ होतात का तर अष्टमाचा मालक हा धनस्थानामध्ये आहे, मात्र या लोकांचा कितीही पैसा मिळाला तरी पैसा टिकत नाही। या योगात कौटुंबिक कर्ज व कौटुंबिक भार सहन करावा लागतो, तसेच नेत्रपीडा, मुखरोग, दंतरोग झालेले पाहायला मिळतात। अष्टमेश धनस्थानी पाप ग्रहावर वेशावर असता खाण्याची पंचायत होते। अष्टमेश धनस्थानामध्ये पाप ग्रहांबरोबर आणि तो वेशाच्या बरोबर असेल तर मात्र या लोकांची खाण्याची पंचायत होते, हा अतिशय दुर्भाग्य योग आहे। त्यानंतर अष्टमेश जर तुमच्या तृतीयात असेल, अष्टमाचा मालक जर तृतीय स्थानामध्ये असेल, अष्टमाचं अष्टम स्थान तृतीय लक्षात ठेवा। त्यामुळे अष्टमेश जर तृतीयात असेल तर भावंडांचं सौख्य नष्ट करतो। या लोकांना मानसिक अस्थिरता, मानसिक कमकुवता राहते। पाप ग्रहावर जर अष्टमेश असेल तृतीय स्थानामध्ये तर या लोकांचं आयुष्य कमी राहते। आत्महत्येसारखे विचार डोक्यात येतात। या लोकांना कानाचे रोग होतात। अशी व्यक्ती वाईट मार्गाने कर्तबगारी करते। त्यानंतर अष्टमेशाची चतुर्थस्थानामध्ये असणारी स्थिती, चतुर्थ या शुभ स्थानामध्ये अष्टमेशसारखा ग्रह असणं कधीच चांगलं नसते, लक्षात ठेवा। तर ज्यांच्या पत्रिकेत अष्टमेश जर चतुर्थात असेल त्या लोकांना प्रयत्नाशिवाय घर आणि शेतीवाडीचा लाभ होतो। अशा व्यक्तींना घर, शेती, प्लॉट यांच्या विक्रीतूनही अचानक मोठे धनलाभ संभवतात। या योगात व्यक्तीला मानसिक अस्थिरता राहणं, मानसिक सुख कमी मिळणं संभवतं। पाप ग्रहाबरोबर असेल तर आईचं सौख्य कमी मिळतं आणि स्थावर इष्टीमध्ये नेहमी कटकटी वाद राहणं संभवतो। तर अशाही लोकांनी घर घेताना किंवा प्रॉपर्टी घेताना विचार करावा। अष्टमेश जर पंचम स्थानामध्ये असेल म्हणजे अष्टम या धनस्थानाचा मालक पंचम या धनस्थानामध्ये असेल तर अष्टमेश पंचमात असता अशा स्त्रियांचे वारंवार गर्भपात होतात।
यांना गर्भाशयाचे विकार राहणं, हार्मोनचा त्रास राहणं, स्त्रीबीज लहान असणं, अशा गोष्टी तुम्हाला किंवा न फुटणं, अशा गोष्टी तुम्हाला बघायला मिळतात. या योगात संतती दुर्गुणी होणे तसेच संतती सौख्य न मिळणं संभवतं. कधीकधी अष्टमेश पंचमात असताना संतती मुकी, बहिरी, व्यंग असलेली पाहायला मिळते. यांना पुत्रशोक, पुत्रचिंता राहते. या लोकांची प्रेमात फसवणूक होणं, प्रेमाच्या अपयशातून वेड लागणं किंवा मनोविकृती होणं संभवतं. तेव्हा अष्टमेश पंचमात असू नये, याची स्थिती फार चांगली नाही आहे. अष्टमेश जर षष्ठात असेल तर आता अष्टमेश षष्ठात असता आयुष्य कमी आणि आयुष्य कष्टदायक राहतं. अशी व्यक्ती लोकांना उपद्रव देणारी किंवा चोरी करणारी असते. अष्टमेश षष्ठात मंगळ राहूयुक्त असता व्यक्तीला दमा, क्षयरोग इत्यादी आजारापासून, भुलीपासून तसेच सर्पदंशामुळे मृत्यू येणं संभवतं. मात्र अष्टमेश षष्ठात असल्यामुळे विपरीत राजयोग होतो. या विपरीत राजयोगामुळे या लोकांना चांगले आर्थिक लाभ होणं संभवतं. नोकरीच्या माध्यमातून यांना चांगला पैसा मिळेल. मात्र मनस्ताप, आजारपण किंवा आयुष्याला धोकाही राहतो, हे लक्षात ठेवा. अष्टमेश जर सप्तमात असेल तर सप्तम स्थानाची फळं तुम्हाला विवाह आणि वैवाहिक सुख या दृष्टीने अतिशय खराब फळं मिळणार, हे लक्षात ठेवा. अष्टमेश जर तुमच्या सप्तम स्थानी असेल तर वैवाहिक सुखाची हानी होते. वैवाहिक जीवनामध्ये मतभेद, वाद, कलह, असमाधान राहतं. वैवाहिक सौख्यामध्ये बाधा आणणारा हा योग आहे. अशा ह्या योगात जोडीदाराचं आरोग्य बिघडतं, तसेच जोडीदाराकडून कोर्ट कचेरी होणं संभवतं. कधीकधी जोडीदार शत्रूप्रमाणे वागतो. अशी व्यक्ती गुप्त कारस्थानामुळे अडचणीत येते. व्यक्तीचा दुर्व्यसनामध्ये खर्च होतो. या लोकांना शरीरसुख फारसं चांगलं मिळत नाही. त्यानंतर अष्टमेश अष्टमात ही स्थिती फक्त चांगली आहे. काही तर अष्टम स्थानाचा मालक स्वराशी होतो. त्यामुळे अष्टमेश जर अष्टमात असेल तर व्यक्तीला दीर्घायुष्य मिळण्याची शक्यता असते. अशा लोकांना श्रमाशिवाय धन मिळतं. तसेच वारसा हक्काने धन मिळणं, कमी श्रमातील पैसा मिळणं संभवतं. अचानक धनलाभ या लोकांना उत्तम होतात. अशा लोकांना सट्टा, रेस, लॉटरी यांचा छंद असतो किंवा कमी श्रमातला पैसा फार आवडतो. या लोकांना कमी श्रमात जास्त पैसा मिळवण्याची बुद्धी आणि कला असते. कॉपीराईट, पेटंट राईट यासाठी उत्कृष्ट राहतो. मात्र हा अष्टमेश जर पाप ग्रहाबरोबर असेल अष्टमात तर तो फारशी चांगली फळं देत नाही. विशेषतः अष्टमेश हा मंगळ, केतू, हर्षलबरोबर अष्टमात असेल तर अपघात होणे, शस्त्रक्रिया होणे, मूळव्याध होणे, रक्तस्राव होणे इत्यादी अशुभ फळं तुम्हाला बघायला मिळणार आहेत. त्यानंतर अष्टमेश हा नवम स्थानामध्ये, भाग्यस्थानामध्ये असणं, एका अशुभ स्थानाचा मालक दुसऱ्या शुभ स्थानामध्ये असणं हे फारसं चांगलं नाही. भाग्योदयाच्या दृष्टीने अतिशय वाईट स्थिती आहे. ज्यांचा अष्टमेश नवम स्थानामध्ये असतो त्यांच्या भाग्योदयामध्ये अनेक अडचणी येतात. त्यांच्या कर्तृत्वाला वाव मिळत नाही. जीवनात योग्य संधी मिळत नाही. कर्तृत्व असूनही अशा व्यक्ती मागे पडतात. पत्रिकेत इतर अनेक चांगले योग असले तरी व्यक्ती जीवनात पुढे येत नाही. हा योग जीवनात माघार घ्यावाच लावणारा व व्यक्तीला कुजवणारा योग आहे. हा योग फारसा चांगला नाही. अष्टमेश जर दशमामध्ये असेल तर पितृसौख्याची हानी करतो. पित्याशी वादविवाद राहतात. नोकरीमध्ये अस्थिरता राहते. मनाप्रमाणे यश मिळत नाही. व्यवसायात नुकसान होते. नोकरीमध्ये वरिष्ठांशी फारसं पटत नाही. थोडक्यात करिअरमध्ये अस्थिरता राहणं, फारसं यश न मिळणं या योगामध्ये संभवतं. मात्र या योगात सरकारकडून किंवा सरकारी कामातून तुम्हाला पैसा मिळण्याची शक्यता राहते. तर अष्टमाचा मालक हा दशम स्थानामध्ये आहे. त्याच्यानंतर अष्टमाचा मालक जर लाभ स्थानामध्ये असेल, अष्टम स्थानावर आपण पैसा बघतो, लाभ स्थानी पैसा, त्यामुळे दोन पैशाच्या स्थानाचा संबंध हाही चांगला असणार आहे. त्यामुळे अष्टमेश जर लाभ स्थानामध्ये असेल तर मित्राद्वारे आर्थिक लाभ चांगले होतात. व्यक्तीला अनेक वेळा बक्षिसं मिळतात. आयुष्याचा पूर्वार्ध जरी कष्टदायक गेला तरी उत्तरार्ध मात्र ह्या लोकांचा सुखाचा राहतो. या योगात अचानक धनलाभ होतात. जीवनात काही काळ आर्थिक परिस्थिती अतिशय उच्च राहते. पाप ग्रहाबरोबर अष्टमेश जर लाभ स्थानामध्ये असेल तर इतरांशी या लोकांचं फारसं पटत नाही किंवा चांगल्या मित्रांचे अचानकच मृत्यू होणं संभवतं. त्यामुळे पत्रिका व्यवस्थित बघा. त्याच्यानंतर अष्टमेश जर 12व्या स्थानामध्ये असेल तर काय? अष्टमेश 12व्या स्थानामध्ये असेल, एका अशुभ स्थानाचा मालक दुसऱ्या अशुभ स्थानामध्ये आहे, हा नक्कीच त्रासदायक योग आहे. अष्टमेश व्ययात असता व्यक्तीला कर्जबाजारीपणा आणि कौटुंबिक चिंता देतो. अचानक आर्थिक हानी होते. घरात चोरी होणं, काकांचे मृत्यू होणे, नेत्रपीडा होणे इत्यादी संभवतं. या योगात व्यक्तीला प्रापंचिक अडचणी, काळजी, चिंता राहते. अष्टमेश जर पंचमेशाबरोबर जर 12व्या स्थानामध्ये असेल तर अशा लोकांना पुत्रशोक होतो किंवा संततीचे मृत्यू होतात.
सप्तमेशाबरोबर जर अष्टमेश व्याध असेल तर घटस्फोट होण्याची शक्यता असते, कधीकधी द्विभरा योग संभवतो. मात्र अष्टमेश व्याध असल्यामुळे विपरीत राजयोग होतो. या विपरीत राजयोगामुळे व्यक्तीला खूप चांगला पैसा मिळतो, मात्र मनस्ताप, कर्ज, आर्थिक नुकसान, संकट या गोष्टी मात्र व्यक्तीला भोगायला लागतात. अष्टमेशाची 12ही स्थानातली मी फळं तुम्हाला सांगितलीत. हा विषय तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे समजला असेल अशी अपेक्षा करतो. एक निवेदन करतो, ज्या लोकांनी अजूनही आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा. आणि सगळ्यात मुख्य म्हणजे हा व्हिडिओ आपले मित्र, नातेवाईक, ज्योतिषप्रेमी, ज्योतिष अभ्यासकांना शेअर करा विसरू नका. त्याचबरोबर ज्या लोकांना माझ्याकडून ऑनलाईन मार्गदर्शन किंवा कन्सल्टिंग हवी असेल, मी डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, तुम्हाला व्हॉट्सअप करा. मी नक्कीच तुम्हाला मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करेन. यानंतर आपण नवमेशाची, भाग्येशाची 12 स्थानामधली फळं काय असतील हे मी तुम्हाला सांगणार आहे. तेही व्हिडिओ तुम्ही पहा. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.